आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील रामसर स्थळे या विषयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि हे विश्लेषण करताना आपला उद्देश केवळ काही आकडेवारीची किंवा तथ्यांची उजळणी करणं हा अजिबात नाहीये. नक्कीच नाही. तर ही स्थळे जागतिक स्तरावर इतकी महत्त्वाची का आहेत? त्यामागचं गुंतागुंतीचं विज्ञान काय आहे? आणि या परिसंस्था कशा काम करतात हे आपण आज उलगडणार आहोत. आपण अनेकदा पाणथळ जागा किंवा वेटलँड्सबद्दल ऐकतो. चला तर मग हे समजून घेऊया. रामसर स्थळे म्हणजे जणू काही निसर्गाच्या किडनीज किंवा मूत्रपिंडच म्हणाल. हो, मूत्रपिंड आहेत ज्या पर्यावरणाचं संतुलन राखतात. जेव्हा खूप जास्त पाणी येतं तेव्हा त्या पुराचं पाणी शोषून घेतात आणि प्रदूषके गाळून काढण्याचं कामही करतात. अगदी तसंच आहे. आणि या त्यांच्या असाधारण क्षमतेमुळेच त्यांना रामसर स्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन संरक्षित केलं जातं. आता नुकत्याच आलेल्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की या संवर्धनाच्या प्रयत्नांना आता खऱ्या अर्थानं गती मिळतीये. फेब्रुवारी 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात आता एकूण 98 रामसर स्थळे आहेत. आणि तुम्हाला म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी एक रंजक माहिती सांगतो. जागतिक पाणथळ दिनाच्या म्हणजेच 2 फेब्रुवारीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील छारी ढंड यांचा या यादीत नव्याने समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर ही संख्या वाढत असली तरी आज आपण आपला पूर्ण फोकस महाराष्ट्रावर ठेवणार आहोत. कारण या माहितीत एक अत्यंत अचंबित करणारा विरोधाभास दडलेला आहे. आणि तो विरोधाभास म्हणजे या स्थळांमधील प्रचंड आणि टोकाची विविधता. अगदी. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. पण या तिन्हींची निर्मिती प्रक्रिया, त्यांचा इतिहास आणि भौगोलिक स्थान एकमेकांपासून इतकं वेगळं आहे की ही स्थळं एकाच राज्यात आहेत यावर सहसा विश्वास ठेवणं कठीण जातं. खरंय. या 3 स्थळांचा प्रवास मानवी हस्तक्षेपापासून सुरू होतो. तो अंतराळातील एका महाभयंकर धडकेपर्यंत जातो आणि शेवटी तो भारतातील सर्वात गजबजलेल्या महानगराच्या मध्यभागात येऊन पोचतो. पण आपण सुरुवात करूया देशाच्या या मोठ्या आकडेवारीकडनं थेट महाराष्ट्रातल्या पहिल्या रामसर स्थळाकडे. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी आणि कादवा या 2 नद्यांचा जिथे संगम होतो तिथे हे अभयारण्य वसलेलं आहे. आणि जानेवारी 2020 मध्ये याला महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. हो, पहिलंच. पण इथेच खरी गोम आहे. हे स्थळ निसर्गाने लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून तयार केलेलं नाहीये, तर हे पूर्णपणे मानवनिर्मित आहे. होय, याचा इतिहास खरंच खूप रंजक आहे. 1906 ते 1913 या काळात तत्कालीन ब्रिटिश सरकारने तिथे पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि सिंचनासाठी एक दगडी बंधारा किंवा ज्याला इंग्रजीत वियर म्हणतात तो बांधला होता. आता इथे ना मला एक प्रश्न पडतोय. म्हणजे साधारणपणे आपण पाहतो की जेव्हा एखादं धरण किंवा बंधारा बांधला जातो तेव्हा तो नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखतो. बरोबर. यामुळे माशांचं स्थलांतर थांबतं, आजूबाजूची जंगले पाण्याखाली जातात आणि एकूणच स्थानिक परिसंस्थेचा नाश होतो असं आपण मानतो. मग इथे असं काय वेगळं घडलं की 100 वर्षांपूर्वी इंग्रजांनी पाण्याचे नियोजन करण्यासाठी एक धरण बांधलं आणि नकळतपणे त्यांनी चक्क स्थलांतरित पक्ष्यांसाठी एक 5 स्टार रिसॉर्ट तयार केलं. मानवी बांधकाम निसर्गाचा नाश करतं असं आपण म्हणतो, पण इथे तर सगळंच उलटं झालंय. खूपच अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. याचं उत्तर त्या बंधाऱ्याच्या संरचनेत आणि भौगोलिक माहितीत दडलंय. तो एक वियर आहे. अच्छा. म्हणजे तो पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडवून ठेवणारी एखादी महाकाय भिंत नाहीये. तो केवळ पाण्याची पातळी थोडी वाढवून प्रवाह संथ करतो. त्यामुळे गोदावरी आणि कादवा नद्यांचं पाणी तिथे संथ गतीने साचू लागलं. हो. नंतरच्या काळात गंगापूर आणि दारणा धरणामधून सोडलेलं पाणीही तिथे येऊ लागलं. या संथ प्रवाहामुळे पाण्यासोबत आलेला हजारो टन सुपीक गाळ तिथे जमा होऊ लागला. म्हणजे तो गाळ तळाशी तसाच साचत गेला. अगदी बरोबर. आणि पाण्याची पातळी उथळ असल्यामुळे सूर्यप्रकाश थेट तळापर्यंत पोहोचू लागला. अच्छा, म्हणजे खोल पाणी नसल्याचा हा फायदा झाला? हो ना. उथळ पाणी, पोषक घटकांनी समृद्ध असलेला गाळ आणि मुबलक सूर्यप्रकाश हे समीकरण विशिष्ट प्रकारच्या जलपर्णी, शेवाळ आणि लहान जलचरांच्या वाढीसाठी अगदी अचूक ठरलं. मानवाने फक्त एक अडथळा उभा केला, पण निसर्गाने तिथे अन्नाचं एक महाकाय कोठार तयार केलं. हे खरोखरच अद्भुत आहे.
म्हणजे अनवधानाने का होईना पण मानवी पायाभूत सुविधा आणि निसर्ग यांचा हा एक अत्यंत दुर्मिळ असा सकारात्मक मिलाप झाला म्हणायचा. नक्कीच. आणि या अन्नाच्या शोधार्थ मग जगभरातून पक्षी तिथे येऊ लागले. म्हणूनच याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हटलं जातं ना. हो, अगदी त्याच कारणामुळे. आणि तिथे येणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती पाहिल्या तर आपण थक्क होतो. फ्लेमिंगो म्हणजे ज्याला आपण रोहित पक्षी म्हणतो, स्पूनबिल आणि विशेषतः युरेशियन विजन यांसारखे स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथे येतात. युरेशियन विजन म्हणजे हे कुठून येतात? युरेशियन विजनचं उदाहरण खूप बोलकं आहे. हे पक्षी मूळचे युरोप आणि मध्य आशियातील अतिथंड प्रदेशातील आहेत. हिवाळ्यात जेव्हा तिकडचे तलाव पूर्णपणे गोठतात तेव्हा अन्नाच्या शोधात ते हजारो मैल उडत थेट भारतात येतात. बापरे, इतका लांबचा प्रवास. हो, आणि त्यांना खोल पाण्याची गरज नसते, तर खाद्य शोधण्यासाठी उथळ आणि संथ पाण्याची गरज असते. नांदूर मध्यमेश्वरचा हा मानवनिर्मित उथळ तलाव त्यांच्यासाठी अक्षरशः एक सुरक्षित आश्रयस्थान बनला आहे. म्हणजे एका मानवी गरजेतून किंवा चुकीतून तयार झालेलं हे अत्यंत शांत आणि संथ असं पाणथळ स्थळ. पण आता या शांततेकडून आपण एका अशा जागेकडे वळणार आहोत जिचा जन्म अतिशय हिंसक आणि अचानक झाला होता. थेट अंतराळातील एका धडकेमुळे निर्माण झालेलं हे स्थळ आहे लोणार सरोवर. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले हे सरोवर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जागतिक भूगर्भीय स्तरावरील एक आश्चर्य आहे. अगदी. दख्खनच्या पठारावरील अत्यंत कठीण अशा बेसाल्ट खडकावर एका महाकाय उल्केने प्रचंड वेगाने धडक दिल्याने हे विवर निर्माण झालंय. उपलब्ध माहितीनुसार या सरोवराचं वय साधारण 50,000 ते 5,70,000 वर्षे इतकं जुनं असल्याचं मानलं जातं. म्हणजे विचार करा, जेव्हा मानवी संस्कृतीचा मागमूसही नव्हता तेव्हा अंतराळातून आलेला एक महाकाय खडक पृथ्वीवर आदळतो आणि आज लाखो वर्षानंतर आपण त्या विवराला नोव्हेंबर 2020 मध्ये मिळालेला रामसर स्थळ हा दर्जा पाहतोय. होय, पण या सरोवराची खरी गंमत त्याच्या निर्मितीत नाहीये, तर त्याच्या पाण्यामध्ये आहे. नक्कीच, या पाण्याचं स्वरूप अत्यंत अनोखं आहे. हे सरोवर खारे आणि अत्यंत अल्कधर्मी आहे. येथील पाण्याचा सामू म्हणजे ज्याला आपण पीएच म्हणतो तो जवळपास 10च्या घरात आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. जर या सरोवराचा सामू 10 असेल म्हणजे हे पाणी साधारणपणे कपडे धुण्याच्या साबणाच्या पाण्याइतकं अल्कधर्मी आहे. हो, अगदी तसंच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सरोवराला कोणताही नैसर्गिक निचरा होण्याचा मार्ग नाही. भूगोलाच्या भाषेत याला एंडोरहिक खोरे म्हणतात. हे बंद असलेल्या एखाद्या बाथटबसारखं आहे. हे अगदी अचूक उदाहरण दिलं. लाखो वर्ष पावसाचं पाणी आणि आजूबाजूचे झरे या विवरात जमा होत आहेत, पण पाणी बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे केवळ बाष्पीभवनाद्वारे पाणी उडून जातं. आणि पाणी उडून गेलं तरी पाण्यात विरघळलेल्या बेसाल्ट खडकातील क्षार आणि खनिजे मात्र तिथेच मागे राहतात. अगदी बरोबर. आणि हजारो वर्षांच्या या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे तिथे क्षारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि ह्यातूनच ना एक कळीचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? साधारणपणे अशा अल्कधर्मी आणि अत्यंत खारट पाण्यात सजीव जगूच शकत नाहीत. मग तरी याला रामसर दर्जा का मिळाला? कारण निसर्ग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधून काढतो. मला 2020च्या जून-जुलै महिन्यातील ती घटना आठवतीये. हां, ती गुलाबी पाण्याची घटना. हो, या सरोवराचं पाणी अचानक रातोरात गुलाबी रंगाचं झालं होतं. हे एखाद्या सायफाय किंवा परग्रहावरील चित्रपटाच्या कथानकासारखं वाटत होतं. एवढ्या टोकाच्या परिस्थितीत जीवसृष्टी तग कशी धरते? त्या गुलाबी रंगामागील विज्ञान खरोखरच थक्क करणारे आहे. त्यामागे हॅलोबॅक्टेरियम नावाचे लवणप्रेमी म्हणजे मिठावर जगणारे सूक्ष्मजीव होते. अच्छा. आता प्रश्न असा पडतो की हे पाणी गुलाबी का झालं? जेव्हा सरोवरातील पाण्याची पातळी कमी होते आणि क्षारांचं प्रमाण तसंच सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते, तेव्हा हे सूक्ष्मजीव स्वतःचा बचाव करण्यासाठी कॅरोटिनॉइड्स नावाचं रंगद्रव्य तयार करतात. म्हणजे हे कॅरोटिनॉइड्स एक प्रकारे त्यांच्यासाठी एका सनस्क्रीनसारखं काम करतं. अच्छा, सनस्क्रीन किंवा संरक्षक चिलखतासारखं काम करतं म्हणायचं. अगदी तसंच. हे रंगद्रव्य गुलाबी किंवा लालसर रंगाचं असतं. अतिनील किरणे आणि क्षारांच्या तीव्र हल्ल्यापासून स्वतःच्या डीएनएला वाचवण्यासाठी ते हा गुलाबी रंगाचा स्राव सोडतात. अरे बापरे. करत नाही, तर ती एका अत्यंत विशिष्ट, लढवय्या आणि वेगळ्या प्रकारच्या जैवविविधतेला जन्म देते. हे केवळ वैज्ञानिक आश्चर्य नाहीये, या स्थळाला एक प्रचंड मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा देखील आहे. हे एक राष्ट्रीय भूवारसा स्मारक आहे.
याच परिसरात चालुक्यकालीन दैत्यसुदन मंदिर आहे, जे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. पण इथेच एक संघर्षही पाहायला मिळतो, जो खूप चिंताजनक आहे. कोणता संघर्ष? अलीकडेच पावसाळ्यात या सरोवराच्या पाण्याची पातळी अनपेक्षितपणे वाढली आणि यामुळे तिथे तळाशी असलेल्या प्राचीन कमळाजा देवी मंदिराला पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे आपण या अद्वितीय परिसंस्थेला रामसर दर्जा देतो, पण दुसरीकडे हवामान बदलामुळेच याच परिसंस्थेतील ऐतिहासिक वास्तूंना धोका निर्माण झाला आहे. निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा यांच्यातील हा संघर्ष खरोखरच गुंतागुंतीचा आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की एक रामसर स्थळ 100 वर्षापूर्वी मानवाने बांधलेल्या बंधाऱ्यातून बनलं, दुसरं लाखो वर्षांपूर्वीच्या उल्कापातामुळे बनलं. आता आपण या प्रवासातील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया. प्राचीन उल्कापाताच्या निर्जन विवराकडून आपण आता थेट भारतातील सर्वात मोठ्या महानगराच्या एका कॉन्क्रीटच्या जंगलाच्या मध्यभागी येतो, जिथे निसर्ग आणि वेगाने होणारं शहरीकरण समोरासमोर उभं आहे. आपण बोलत आहोत ठाणे खाडीबद्दल. 13 एप्रिल 2022 रोजी या खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला आणि यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे महानगराच्या हद्दीत असणारं हे भारतातील पहिलंच रामसर स्थळ आहे. म्हणजे एका बाजूला कोट्यावधी लोकसंख्या असलेलं मुंबई महानगर आणि दुसऱ्या बाजूला हे रामसर स्थळ. अगदी. भौगोलिकदृष्ट्या ही अरबी समुद्राची खाडी असून ती उल्हास नदीची एक मुख्य वितरिका किंवा डिस्ट्रीब्युटरी आहे. आता वितरिका म्हणजे काय? तर नदी समुद्राला मिळण्यापूर्वी एकाच मोठ्या प्रवाहानं न जाता एखाद्या झाडाच्या फांद्यांसारखी अनेक छोट्या प्रवाहांमध्ये विभागली जाते. यामुळे पाण्याचा वेग मंदावतो आणि तिथे गाळ साचून दलदल तयार होते. तिथेच ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य वसलेलं आहे. हे अभयारण्य मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील म्हणजेच सेंट्रल एशियन फ्लायवेवरील पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हा उड्डाण मार्ग म्हणजे आकाशातील एक प्रकारचा महामार्गच आहे, ज्यावरून लाखो पक्षी दरवर्षी सायबेरिया आणि मध्य आशियातून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. अच्छा. या महामार्गावर प्रवास करताना विश्रांती घेण्यासाठी आणि अन्न मिळवण्यासाठी ठाणे खाडी हा त्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा विश्रांती थांबा आहे. कधी त्या बाजूने प्रवास करताना एक विरोधाभास नेहमी जाणवतो. म्हणजे एकीकडे लोकल ट्रेनचा खडखडाट ऐकू येतो, आकाशाला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती दिसतात, ट्रॅफिकचे आवाज येतात. हो ना. आणि त्याचवेळी देशातील तब्बल 20% खारफुटीच्या प्रजाती तिथे एकाच ठिकाणी या खाडीच्या दोन्ही तीरांवर तग धरून आहेत. हे म्हणजे न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरच्या मध्यभागी एखादं घनदाट जंगल सापडण्यासारखं आहे. अगदी तसंच. हे दोन अत्यंत भिन्न जग एकमेकांच्या शेजारी कसे अस्तित्वात असू शकतात? एवढ्या प्रदूषणात या प्रजाती टिकतात कशा? जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ सहअस्तित्व नाही, तर खारफुटीनं स्वतःमध्ये केलेलं ते एक अत्यंत प्रगत असं तंत्रज्ञान आहे. खारफुटी ही केवळ साधी झाडं नाहीत. मग त्यांच्या मुळांची रचना एखाद्या गुंतागुंतीच्या जाळीसारखी असते. जेव्हा समुद्राच्या लाटा, वादळे किंवा पुराचं पाणी शहराकडे झेपावतं, तेव्हा ही मुळं त्या पाण्याचा वेग आणि ऊर्जा अक्षरशः तोडून टाकतात. म्हणूनच त्यांना शहराचे शॉक ॲब्झॉर्बर्स म्हटलं जातं. म्हणजे ती एक प्रकारची नैसर्गिक संरक्षक भिंतच आहे. अगदी. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शहरातील लाखो लिटर सांडपाणी आणि औद्योगिक रसायने या खाडीत सोडली जातात. खारफुटीची ही जंगले त्यांच्या मुळांद्वारे पाण्यातील जड धातू आणि प्रदूषके शोषून घेतात आणि पाणी शुद्ध करतात. कमाल आहे निसर्गाची. हे सर्व पचवूनही ती परिसंस्था जिवंत राहते आणि तिथे हजारो फ्लेमिंगो पक्ष्यांना जगण्यासाठी मुबलक अन्न उपलब्ध करून देते. निसर्गाच्या लवचिकतेचं यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण आजच्या या सखोल विश्लेषणात काय पाहिलं? एक बंधाऱ्यामुळे आणि साचलेल्या गाळामुळे चुकून तयार झालेलं पक्ष्यांचं नंदनवन नांदूर मध्यमेश्वर, अंतराळातील उल्केच्या धडकेमुळे तयार झालेलं, बाष्पीभवनामुळे अत्यंत अल्कधर्मी झालेलं आणि सूक्ष्मजीवांच्या सनस्क्रीनमुळे गुलाबी रंगाचं झालेलं सरोवर लोणार. बरोबर. आणि सिमेंटच्या जंगलात प्रदूषणातही शॉक ॲब्झॉर्बर म्हणून उभी असलेली आणि स्थलांतरित पक्ष्यांचा महामार्ग सांभाळणारी जिवंत खाडी ठाणे खाडी.
या सर्व प्रवासातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. केवळ माहिती मिळवणं हा या मागचा उद्देश असू शकत नाही. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण ही स्थळे आपल्या परिसंस्थेसाठी अमूल्य आहेत. नक्कीच. माहितीच्या या प्रचंड गर्दीत आणि शहरीकरणाच्या वेडसर वेगात आपण या परिसंस्थांचं संवर्धन करणं का गरजेचं आहे, हे समजून घेणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया.